मित्रांनो, तुम्हाला कुक्कुटपालन सुरू करायचं आहे, पण शेतीची किंवा कोंबडीची काहीच माहिती नाही. काळजी करू नका, कारण योग्य माहिती आणि थोडी मेहनत असेल तर कोणताही नवीन माणूस देखील कुक्कुटपालन करू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवीन माणसंही कोंबडी पालन कसं सुरू करू शकतो आणि कोंबड्यांसाठी स्वस्त व पौष्टिक खाद्य कसं तयार करू शकतात. नमस्कार मित्रांनो, MS ऑर्गॅनिक या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज आपण अशा लोकांसाठी माहिती पाहणार आहोत ज्यांना कुक्कुटपालन सुरू करायचं आहे, पण त्यांना शेती आणि कोंबडी पालनाची काहीच अनुभव नाही. त्यांनी शेती देखील कधी पाहिलेली नाही. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही माणूस जन्मापासून तज्ञ नसतो. सुरुवातीला प्रत्येक गोष्ट शिकत शिकत पुढे जातो. सपनों को सच करना है तो मेहनत करनी पड़ेगी, सपनों को सच करना है तो मेहनत करनी पड़ेगी, किस्मत तो बैठे बैठे किसी का साथ नहीं देती. अगर हम मेहनत करेंगे तो बहुत कुछ हासिल कर सकते हैं. तर मित्रांनो, म्हणूनच जर तुम्हाला कुक्कुटपालन सुरू करायचं असेल तर सुरुवातीला थोड्या कोंबड्यापासून सुरुवात करा. जसं की 10 ते 15 किंवा 20 ते 25 गावरान कोंबड्या. त्यांच्यासाठी एक लहान शेड, स्वच्छ पाणी आणि चांगलं खाद्य पुरेसं असतं. आता पाहूया कोंबड्यासाठी स्वस्त आणि पौष्टिक खाद्य कसं तयार करायचं. आपल्या गावातच ज्या मिळणाऱ्या धान्य आहेत, आपण कोंबड्यासाठी चांगलं त्यापासून खाद्य तयार करू शकतो. जसं की मका, ज्वारी, बाजरी, गहू, यामध्ये थोडं सोयाबीन किंवा शेंगदाणे. कोंबड्यांना जर मिक्स करून दिलं तर कोंबड्यांना चांगलं प्रोटीन आणि मिळून त्यांची चांगली वाढ होऊ शकते. तसेच कोंबड्यांना हिरवा चारा जसे की शेवगा किंवा इतर हिरवं पानं असलेला चारा, त्यांचे आरोग्य चांगले राहते. इरादे अगर मजबूत हो तो मुश्किलें भी हार जाते हैं. इरादे अगर मजबूत हो तो मुश्किलें भी हार जाती है, मेहनत करने वालों की किस्मत भी बदल जाती है. मित्रांनो, सुरुवात छोटी असली तरी हरकत नाही. जर आपल्या कामाबद्दल ज्ञान, संयम आणि मेहनत असेल तर कोंबडी पालनातूनही हळूहळू एक मजबूत आणि चांगला व्यवसाय आपण उभा करू शकतो. छोट्या पावलांनी सुरू झालेला प्रवासच पुढे जाऊन मोठ्या यशाकडे घेऊन जातो. जर तुम्हाला गावरान कुक्कुटपालन आणि ऑर्गॅनिक फार्मविषयी अशीच माहिती हवी असेल तर आपल्या या MS ऑर्गॅनिक चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. आणि मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कुक्कुटपालनात काय काय अडचणी येतात. त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवून तुमच्या अडचणी दूर करण्याचा नक्की प्रयत्न करू.